त्यांचा आपल्याला इथे सत्कार करावायचा आहे। त्यामध्ये आपण काही लोकांनी जन्मसागर काढेवार की ज्यांची नाव घेऊन त्यांनी पुढे यायचं, कारण आपण त्यांचा सत्कार करणार आहोत। अलकाताई कदम, सुरेखाताई रावणगावकर, कृष्णाताई मंगळे, मीनाक्षीताई पाटील, विजयाताई राठोड, सर्व महापुरुषांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याकरिता आपण हा कार्यक्रम पुढे नेत आहोत। सर्व मान्यवरांना विनंती करतोय, सर्व महिलांसाठी हा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे। जोरदार टाळ्या या कार्यक्रमाचा आपण आतुरतेने वाट पाहत होता। ज्योतिताई वाघमारे मॅडम तसेच उपस्थित प्रमुख मान्यवर यांच्या शुभ हस्ते दीप हा तेजाचा, दीप हा कार्याचा, दीप हा शौर्याचा, दीप हा आपल्या प्रतिमेचा, दीप हा संस्कृतीचा विचारांनी जर पुढे न्यायचं असेल तर प्रत्येक पंक्ती आपल्या हाती घ्यावी लागेल आणि प्रत्येक पंक्ती जर आपल्या हातात आली तर अंधकार दूर होईल आणि अंधकार दूर होण्यासाठी पहिला सक्षम नांदेड उत्तरचे लोकप्रिय खासदार जनसेवक लोकनेते सन्माननीय बालाजीराव कल्याणकर साहेब यांचा देखील आगमन झालेला आहे। प्रमुख कार्यक्रम होत आहे। माननीय प्रियदर्शन पाटील नगरसेवक सोलापूर यांची सुद्धा उपस्थिती आहे, त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत। डॉक्टर ज्योतिताई वाघमारे यांचा सन्मान सत्कार या ठिकाणी होतो। त्याच्याकडे द्या की आमदार साहेबाकडे द्या, ताईकडे द्या, हे टाकायची महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळीत सक्रिय असलेल्या प्रखर वक्ते म्हणून यांचं नाव महाराष्ट्राच्या या पक्षावरती मॅडम यांनी तळागाळातील सर्वसामान्य महिलांसाठी आवाज बुलंद केला आहे। बहुभाषिक व्यक्तिमत्व, भाषणप्रिय व्यक्तिमत्व, आता राजकीय नांदेड नगरीमध्ये आज राज्यसभेचे खासदार झाल्यानंतर सर्वप्रथम मी येते समस्त नांदेडकरांचं मी मनापासून आभार मानते। आमचे आमदार आदरणीय बालाजी कल्याणकर साहेब आणि संध्याताई यांनी महिलांच्या मेळाव्यासाठी आणि नवरत्न पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी मला आमंत्रित केलं आहे। पहिल्यांदाच एक सर्वसामान्य घरातली मुलगी ही राज्यसभेची खासदार म्हणून दिल्लीला जातीये एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादानं, आणि नांदेड नगरीमधलं पहिलं आगमनसुद्धा महिलांच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं होतं आहे। हा सुंदर असा योगायोग आहे। आत्ताच मला आमच्या सगळ्या पदाधिकारी भेटल्या, त्यांना प्रत्येकीला असं वाटतं की आपण स्वतःच खासदार झालो आहे। एकनाथ शिंदे साहेबांनी आपल्यालाच खासदारकी दिली आहे, कारण जेव्हा एक गोरगरिबाच्या घरातली, एका सर्वसामान्य घरातली, एका मागासवर्गीय घरातली मुलगी कुठलाही वारसा नसताना शिवसेनेत एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वामुळं आणि त्यांच्या आशीर्वादामुळं पुढे जाते, तेव्हा सगळ्या शिवसैनिकांना हा आपला विजय, हा आपला आनंद वाटतो। यामुळे खूप मन भरून आलं आहे।